नमस्कार. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. आज मुंबईतील शिवसेना कार्यालयातून एक पत्र प्रसिद्ध करण्यात आलं. त्या पत्रात मजकूर होता, धाराशिव जिल्ह्यातील सर्व फादर शिवसेना, युवासेना, महिला विविध आघाड्या यांच्या पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका रद्द करण्यात आल्या आहे. हे पत्र जिल्ह्यात धडकताच शिवसेना कार्यकर्त्यांना खळबळ उडाली आहे. तर हे का झालं असावं असाही मग त्याचा शोध मंडळी घेऊ लागली. तेव्हा काल खासदार ओमप्रकाश भोपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर यांनी अधिकृतपणे शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेत प्रवेश झाल्यानंतर त्यांना एकनाथ शिंदेंनी जी काही आश्वासनं दिली आहेत त्या आश्वासनाचा एक भाग म्हणून संपूर्ण जिल्ह्याची कार्यकारिणी पक्षानं बरखास्त केली आहे. आता जिल्हा कार्यकारिणी नव्यानं ज्यावेळेस स्थापन करतील त्यावेळेस त्याचे सर्व अधिकार हे माजी मंत्री ओमपरांडा वाशीचे आमदार डॉक्टर तानाजीराव सावंत आणि खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्याकडे असणार हे निश्चित. कार्यकारिणी मागची तशी त्याच्यात काही वादग्रस्त अशी मंडळी होती. जिल्हा परिषद निवडणुकीत AB फॉर्म ज्यांच्याकडं देण्याची जबाबदारी होती त्यांनी 3 तालुक्यातील AB फॉर्म थेट राणा जगदीशसिंह पाटील यांच्या हातातच दिल्याचा आरोपही त्यावेळी शिवसैनिकांनी केला होता आणि त्यामुळंच त्यावेळी डॉक्टर तानाजी सावंत हे याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली होती आणि ती नाराजी थेट एकनाथ शिंदे यांच्या कानावर पण घातली होती. आणि त्यामुळंच मग हे काल रात्री किंवा आज सकाळच्या चर्चा झाली असेल आणि त्या चर्चेतून संपूर्ण कार्यकारिणीच बरखास्त करण्याचा निर्णय झालेला असणार आहे. खासदार ओमप्रकाश भोपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर यांनी पक्ष बदलल्याचा काही जणांना आनंद झाला आहे, पण त्यांच्यावर राग व्यक्त करणारी मंडळी मोठ्या प्रमाणावर आहे. आणि त्यातूनच मग काल नळदुर्ग येथील शिवसैनिकांनी त्यांच्या प्रतिमेस जुडे मारण्याचा कार्यक्रम केला. तर आज बार्शी येथे असाच प्रकार घडला आहे. तिकडं शिवसेना गटातील कोणी पोस्ट केलेली नाही, तर शिवसेनेतच असलेल्या माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांचा पुत्र शुभम चौगुले याने पोस्ट केली असून त्या पोस्टमध्ये ओमराजे तुम्ही उमरग्यात या, आम्हा सर्वांची माफी मागा आणि मग काम सुरू करा असा आशय आहे. मग हे ते ज्या पक्षात गेले त्याच पक्षाच्या एका नेत्याच्या मुलाची ही पोस्ट व्हायरल होताच खळबळ उडवली आहे. त्यात उमरगा तालुक्यात तर त्याची चर्चा जास्त सुरू आहे आणि कदाचित त्यामुळं काही विपरीत घडतंय की काय अशी शंका येऊ लागलेली आहे. ओमराजेंना त्यांच्यावर कुणाची पोस्ट आली त्यांना ट्रोल करण्याची संख्याही तशी कमी नाही आहे. त्यामुळं पुढील काळात शिवसेना पक्षात कार्य करताना ओमराजांना सर्व पाहून निरखूनच काम करावं लागेल, तर त्यांचा परत जम बसेल असं आम्हाला वाटतं.
माध्यमही मग या सही खासदारांनी आपल्या मतदारसंघाला खासदार निधी जो विकासासाठी दिला जातो तो योग्य मिळत नाही असा एक बहाणा बंडखोरी करताना सांगितलेला होता. त्यामुळंच की काय आज तक मराठी याच्यावर सकाळी एक वृत्त प्रसिद्ध सुरू झालेलं होतं आणि त्या वाहिनीनं या सही खासदारांना आत्तापर्यंत मिळालेला निधी त्यांनी त्यातून किती खर्च केले, किती कामं प्रस्तावित केली, त्यातली किती पूर्ण झाली याचा लेखाजोखा मांडला आहे. लोकसभेतून MP असं एक खेळ आहे की ज्या खेळमार्फत हा विकास निधी वितरित होत असतो आणि मग ह्याच्यावरूनच त्या कुणी वृत्त तयार केलेलं असं पत्रकार बांधवानं त्यांनी माहिती घेऊन बातमी तयार केलेली असावी. बातमी प्रसारित होताच काही वेळातच खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी मुंबईतच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांचे सख्खे भाऊ डॉक्टर जयप्रकाश राजे निंबाळकर ही उपस्थित होते आणि त्या पत्रकार परिषद त्यांनी ह्याच्याहून निधी येतो त्या ह्याचं MP खात्याचं नाव पण सांगितलं, मला किती निधी आला आहे हाही त्यांनी उल्लेख केला आणि या निधीतील एकही पैसा खर्चिक नाही असं खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी त्या पत्रकार परिषदेत सांगितलं आहे. त्यामुळं साहजिकच बातम्या देणारे एकतर चुकीच्या ह्यानं देत असावेत किंवा एकतर आपलं उघडं पडतंय म्हणून ते झाकण्याचा प्रयत्न तर ही मंडळी करीत असावी असंही याच्यातून आपण अर्थ काढू शकतो. वास्तव कोणत्या सामान्य नागरिकाला कोणत्या हेडवरून खासदारांना निधी येतो हे माहीत असणार, सामान्यांना मग त्या खासदारानं निधी की खर्च केला की खर्चच केला नाही हे तरी कधी कळणार. यासाठी खुद्द सरकारनंच किंवा लोकसभा अध्यक्षांनी जेवढे आपले खासदार आहेत तेवढ्यांना दरवर्षी वितरित करण्यात आलेला निधी आणि त्या निधीचा खासदार मंडळींनी काय विनियोग केला आहे याचीही माहिती जनतेसाठी प्रसिद्ध करीत जावी असं माझं वैयक्तिक मत आहे. त्यामुळं समजा मी माहिती काढायला गेलो, मला ज्या अँगलनं बातमी करायची असते त्यासाठी त्यातून तेवढंच मी माहिती करत असतो आणि माझ्या डोक्यात कोणाला लक्ष करायचं आहे त्यांना बरोबर ते लक्ष करत असतो. अशी पत्रकारितेची एक पद्धत असते. त्यामुळं ते घडलं असेल असं म्हणावं लागेल किंवा मग खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर हे चुकीची माहिती देत आहेत असंही म्हणलं तरी काही हरकत नाही. मान्सून हळूहळू सक्रिय होऊ लागला आहे. आज दुपारी 2च्या सुमारास धाराशिव शहरातही मोठे थेंब 5-10 मिनटं बरसत होते. त्यामुळं नक्की पाऊस आता लवकरच येईल अशी आशा वाटू लागली आहे. आज सकाळीही मुंबईला पावसानं झोडपलं आहे. पुण्यातही पाऊस अधूनमधून पडतच आहे. तर कोकणात पण त्याची हजेरी सुरूच आहे. आता हा पाऊस एकदा सर्व दूर काही दिवस पडत राहावा हीच शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्या YouTube चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स नोंदवा. धन्यवाद.